हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कॅप्शन वाचल्यानंतर आणि फर्स्ट क्लिप बघितल्यानंतर तुम्हाला तर आयडिया आलीच असेल की आज मी करणार होती शूट. खूप दिवसापासनं मी विचार करत होती की मी काहीतरी रील शूट तर सकाळी तर मी इतक्या लेट उठली, म्हणजे मी जेव्हा उठली तेव्हा माझ्या घरच्यांचं जेवण चालू होतं. मग मी काय केलेलं, मीही जेवण करायला बसून घेतलेलं. त्यानंतर माझे जे काही कामं असेल ते मी केलेले. हेअर वॉश करायचे होते, हेअर वॉश केलेले. आणि जसं मी तुम्हाला बोलले की आज माझ्याकडे भरपूर वेळ होता, म्हणजे काही कामच नव्हतं मला. सो मग मी जसं हेअर वॉश केलं त्यानंतर माझ्या डोक्यात आलेलं की मी ट्रान्झिशन रील बनवणार आहे आणि मी तेच केलेलं. बट मला घ्यायचे होते शॉर्ट्स आउटडोर, म्हणजे मी गॅलरीमध्ये विचार केलेला. बट तुम्ही बघताय पाऊस, भाई पावसाने इतकी वाट लावलेली की मला ते इंडोर करावं लागलं सगळं काही. आणि ही गोष्ट तुम्हाला पण माहिती असेल की आउटडोर शूट केलेलं आणि इंडोर मध्ये खूप काही फरक पडतो. आणि मी ना ते चेक पण केलेलं. त्याशिवाय मी वाट सुद्धा बघितली पावसाची, की म्हटलं ठीक आहे थोडाफार चालेल, त्यानंतर थांबला तर आपण बाहेर शूट करूयात. बट नाही, तो कंटिन्युअसली चालू होता. सो माझ्याकडे ऑप्शन नव्हता. त्यानंतर मग माझ्या डोक्यात आलेलं की यार माझ्याकडे रिंग लाईट आहे आणि ही खूप वर्ष आधी मी घेतलेली असेल. आणि मध्ये मी जे काही रील शूट्स वगैरे करायची ना, ते मी याच्या थ्रू करायची. बट आता मी हिला ठेवून दिलेलं. पण माझ्या डोक्यात आलेलं तर मी हिला काढलेली आणि इंडोरच शूट करायचं ठरवलं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी रील शूट करायला लागले होते ऑलमोस्ट, आणि मला मेकअप ट्युटोरियल सुद्धा द्यायचं. मी त्या हेतूने सुद्धा शूट करत होते. आणि हे सगळं काही तुम्हाला बघायला कुठे भेटेल, तर माझ्या इंस्टाग्राम पेजला बघायला भेटेल. फॉलो नसेल केलेलं तर करून घ्याल, मी इथे मेन्शन करते आयडीला माझ्या. आणि तिथे तुम्हाला रील बघायला भेटेल. फायनल मी काही इथे दाखवणार नाहीये. बरं, तर अजून एक गोष्ट अशी की मी जेव्हा शूट करत होते मध्येच माझ्या एक फ्रेंडचा कॉल आलेला, सानिका. माझी ही चाइल्डहुड बेस्ट फ्रेंड असेल, म्हणजे आता पण आहे. बट फक्त असं आहे की आम्ही लॉंग डिस्टन्स मध्ये. ऍक्च्युली ती कथ्थक करते आणि तिचा नेक्स्ट परफॉर्मन्स लंडनला असणार आहे विथ मानुषी छिल्लर. आता ही कोण आहे तुम्ही सर्च करू शकता, ही मिस वर्ल्ड आहे आणि एका काळेला मी हिची खूप मोठी फॅन होती. हे तिला माहिती असून तिने मला तिच्या इन मिडल ऑफ प्रॅक्टिस तिने मला कॉल केलेला, VC केलेला की बघ भेट, आणि मला खूप चांगलं वाटलेलं. बरं, अपार्ट फ्रॉम दिस मी माझं शूट कम्प्लीट करून घेतलं. एक शूट करायचं असतं पण त्याच्या मागे इतका काही तो पसारा क्रिएट करायचा, बापरे. तुम्ही बघू शकता किती सारा पसारा माझा इथे झाला होता. मी तो आवरून घेतलेला, पण खूप छान वाटत होतं. काहीतरी फायनली मी शूट केलं असं फील होत होतं. त्यानंतर लुक कसा वाटला तुम्हाला हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.